नसतं टेन्शन काला घेतो. समुद्राला आग लागली तर मासे कुठं जातील? काय तू डोक्यातून गेला का? तुला करायचं काय? त्याचं आग लागू नये तर जळू देतो समुद्र. समुद्राला आग लागली तर मासे कुठं जातील? काय टेन्शन आहे त्याला. दुसरा म्हणला मासे झाडावर चढतील. अरे माशी झाडावर चढायला. तिसरा म्हणला तो का म्हशी आहेत का? म्हशी झाडावर चढायला. लाभाडलो काय 10 वर्षापूर्वी मुलीचं लग्न झालं ना, पोरगी नवऱ्याच्या घरी जर चालली तर पोरीची आई काय म्हणायची माहिती का? जबाबदारी आमची संपली, तू तुझा संसार कष्ट करायचे. तक्रार आल्यावर जर तक्रार आली तर थोबाड फोडून टाकेन आई म्हणायची. आता या 2-4 वर्षापासून आई काय सांगते माहिती पोरीला? एखादा महिना पाय, सगळ्यांचा अंदाज घे, नाही तर पाहू ना इकडे घेऊन ये, त्याला आपण टपरी टाकून देऊ. पा दरिद्री. वॉर्निंग वेळ झाली, पुरवणी बांधायची. तू कधी पास होईल? हा पेपर किती सतत कापून नेलं भूगोलाचं आणि खिडकीतून आलं भूमितीचं. तुला बाप तरी पास होईल ना? लाईक नाही तर तरी माणसांना अजून एक सांगतो, झोपताना असं झोपत जा. आता याला मोकळं ठोत जाऊ नका. हा जाऊ शकतो. याला कापून नितीन पोर कापून आणि डायरेक्ट त्याला ढग देतील. गट नंबर 13 उलट म्हातारी जुगार खेळावे, चष्म्यातून राणी पाहत्या आणि वरून म्हणत्या मला पोरांना हाणलं, तुला पोत्यात घालून आणाय पाहिजे. बायका फक्त जगात दोघांना चांगल्या मिळतात महाराज, दारुड्याला आणि पुढाऱ्याला. हा दारुड्याच्या बायकोचे एक वैशिष्ट्य आहे महाराज, तिचा नवरा इतका नालायक आहे, पण नवऱ्याबद्दल वाईट बोललेलं तिला सहन होत नाही. हा शेजारच्या बाया जर म्हणे ना काय तो नवरा बेवडा दे, ती म्हणते असू दे पण दिलदार आहे. हो बायका दोघांनाच भारी मिळतात. बरं मार खाल पुढारीची बायको एक, सेवा करायला नंबर 1. बायका पुरा कोणी मला सांगा आयती इस्टेट मिळाली ते घर सुखी आहे. फुकट जर कुणाला इस्टेट मिळाली तर त्या पिढी घरात 3ऱ्या पिढीला ईडी माणसं जन्माला येतात. सुपडा साप. मग ज्या ज्या घरात लबाडीचा पैसा आला त्या घरात पोरं बिवडी नगली, सुना येडे